सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज रामनवमी विशेष आपण एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीरामांच्या जीवनातून आपण पालकत्वाचे कोणते धडे घ्यायला हवे, योग्य संस्कार आणि मूल्यांची शिकवण। राजा दशरथ आणि माता कौसल्या यांनी श्रीरामांना लहानपणापासूनच सत्य, न्याय आणि कर्तव्यपरायणतेचे धडे दिलेले आहेत। जसे त्यांनी त्यांच्या मुलाला योग्य संस्कार दिले, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या मुलांना योग्य गोष्टी शिकवायला हव्यात। लक्षात घ्या, मुलांनी वयाच्या सुरुवातीलाच जर सद्गुण आत्मसात केले तर त्यांचे भविष्य देखील उज्ज्वलच असेल। उत्तम शिक्षण आणि शिस्त। श्रीरामांनी गुरु वशिष्ठांच्या आश्रमात शिक्षण घेतले। त्यांनी केवळ शस्त्रविद्या नाही तर धैर्य, संयम आणि समाजसेवेचे देखील धडे घेतले। यावरून आपल्याला समजते की मुलांचे शैक्षणिक आणि नैतिक शिक्षण योग्य पद्धतीने झाले पाहिजे। जबाबदारीची जाणीव आणि समतोल जीवन। श्रीरामांनी आपले कर्तव्य प्रथम मानले आणि वडिलांच्या आज्ञेचा स्वीकार करून वनवास देखील भोगला। यावरून आपण शिकतो की पालकांनी मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी। परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलांना सत्याच्या मार्गावर राहायला शिकवायला हवं। मैत्री आणि आदरभाव। श्रीराम आणि हनुमान यांचे नाते परस्पर विश्वास आणि आदराचे प्रतीक आहे। आपण आपल्या मुलांना योग्य मित्र निवडण्याचे आणि नात्यांमध्ये विश्वास ठेवण्याचे धडे द्यायला हवे। शेवटचा आहे न्याय आणि समता। श्रीरामांचा राज्याभिषेक म्हणजे न्याय, प्रजाप्रेम आणि समतेचे एक उत्तम उदाहरण आहे। आपणही मुलांना समानता, दयाळूपणा आणि नेतृत्व गुण शिकवायला हवे। श्री रामनवमीच्या मुहूर्तावर आपण सर्वजण संकल्प करूया की आपण आपल्या मुलांना संस्कार, शिस्त आणि प्रेमाने वाढवू। त्यांच्यात प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि निस्वार्थी प्रेम रुजवू। जय श्रीराम।